ओम शांती. नमस्कार. मी ऋषाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज आपण कारल्याची भाजी बनवूया. कारले इथे मी स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे. एक पाव कारले घेतलेले आहेत मी आणि त्याचं बी बाजूला केलेलं आहे. साधारण या जून जुलै ते डिसेंबरपर्यंत कारल्याला एक विशिष्ट वेगळी चव असते, म्हणजे कडवटपणा कमी असतो. आता आपण इथं पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यात टाकूया थोडंसं मीठ. त्यात आपण आता कापलेले कारले ॲड करणार आहोत. आता आपण हे कारले चांगले तेलामध्ये आणि मिठामध्ये चांगले परतून घेणार आहोत. हे बघा, इथे चांगले परतलेले आहेत. आता हे कारले 5 मिनिटासाठी आपण त्यांना असं व्यवस्थित परतून घेऊ आणि त्यानंतर 5 मिनिटासाठी अगदी त्यावर एक झाकण ठेवून गॅस बारीक करू. तेवढ्या वेळात आता मी इथे मसाला घेतलेला आहे. यामध्ये मी घेतले सुकं खोबरं, कढीपत्ता, आलं लसूण, तेजपत्ता, थोडीशी हळद, थोडा हिंग, लाल मिरची पावडर. आता आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. इथे बघा, कारले चांगले फ्राय झालेले आहेत आणि शिजलेले पण आहेत तेल मिठामध्ये. आता पॅनमध्ये आपण तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाले. यामध्ये आपण मिक्सरमध्ये दळलेलं मिश्रण टाकून चांगलं परतून घेऊया. आता हे मिश्रण खूप चांगलं परतलं गेलेलं आहे. त्यात थोडंसं परत मीठ टाकूया, कारण कारल्याला आधी जे मीठ वापरले आपण ते कमी पडेल. आता थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकू यामध्ये. आता हे सगळं एकजीव करून थोडंसं शिजवून घेऊ. आणि आता यामध्ये आपण परत एकदा वाफवलेले कारले ॲड करू. हे बघा, यामध्ये थोडासा गूळ टाकू. याला व्यवस्थित हलवून घेऊ आणि मंद आचेवर अगदी 5 मिनिटं चांगलं शिजवून घेऊया. हे बघा, चांगलं शिजलेलं आहे. खूप छान भाजी झालेली आहे. ही भाजी खायला कडू पण लागत नाही, कारण एक कारल्याचं मोसमच या दिवसात कारले कडू लागणारच नाही. जून जुलै ते साधारण नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत. आता आपण ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊया. ही अशी भाजी आपण करून बघा आणि मी केलेली कारल्याची भाजी कशी वाटली तेही मला सांगा. आवडले तर लाईक करा. मी चॅनलला नवीन आहेत, माझं चॅनल नवीन आहेत. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.